बातमी पाहूया। होमिओपॅथिक पदवीधरांना आधुनिक वैद्यकशास्त्राची प्रॅक्टिस करण्यास परवानगी दिल्यानंतर इंडियन मेडिकल असोसिएशनने आक्रमक पवित्रा घेतलाय। विरोध म्हणून इंडियन मेडिकल असोसिएशन आणि संलग्न वैद्यकीय संघटनांनी आज सकाळी 8 पासून उद्या सकाळी 8 वाजेपर्यंत म्हणजे 24 तास वैद्यकीय सेवा बंद ठेवण्याचा निर्णय घेतलाय। राज्यातील सगळ्या खासगी रुग्णालयातील ओपीडी, शस्त्रक्रिया आणि इतर रुग्ण तपासणी सेवा बंद असतील, तर आकस्मिक सेवा यातून वगळण्यात आलेल्या आहेत। त्यामुळे रुग्णांना मोठा त्रास सहन करावा लागतोय। दरम्यान सरकारने हा निर्णय त्वरित मागे घेतला नाही तर मुंबईमध्ये लॉंग मार्च काढण्याचा इशारा देण्यात आलाय। दरम्यान जे रुग्णालयातील आंदोलनाचा आढावा घेत डॉक्टरांची भूमिका जाणून घेतली आमच्या प्रतिनिधींनी, पाहूया। आहे जे रुग्णालयामध्ये आणि जे रुग्णालयामधल्या सगळ्या डॉक्टरांनी देखील आज आंदोलन पुकारलंय। आपल्यासोबत काही डॉक्टर प्रतिनिधी आहेत, आपण त्यांच्याशी इथं बातचीत करूया। काय नेमक्या मागण्या असणार आहेत तुमच्या? ॲक्च्युली आमचा मुद्दा हा आहे की जे काही BHMS डॉक्टर्स आहेत ज्यांना CCMP कोर्सेस करून, म्हणजे सगळे BMS डॉक्टर नाही, त्यांना CCMP कोर्सेस करून म्हणजे CCMPचा फुल फॉर्मच इथं सांगणं गरजेचं आहे की सर्टिफिकेट कोर्सेस इन फार्माकोलॉजी। तर हे सर्टिफिकेट कोर्सेस केल्यानंतर त्यांना ॲलोपॅथीच्या ज्या दवाई आहे ते प्रिस्क्राईब करण्याचं परवानगी मिळते। आता ही परवानगी मिळाली ते ठीक, तुम्ही कोर्सेस करा, शिकण्यासाठी कोणाचाच इथं विरोध नाही आहे किंवा कुठल्या पॅथीला सुद्धा काही विरोध नाही आहे, परंतु हे कोर्सेस करून त्यांना एक दुसऱ्या पॅथीमध्ये रजिस्टर करून घेणं हे कितीपत योग्य आहे? म्हणजे एक महाराष्ट्र काउन्सिल ऑफ होमिओपॅथी जी आहे ती त्यांची वेगळी काउन्सिल आहे आणि इकडे दुसरी काउन्सिल जी आहे ती महाराष्ट्र मेडिकल काउन्सिल आहे, जी की डेडिकेटेड फॉर ॲलोपॅथी आहे ओनली। तर आता अशा परिस्थितीमध्ये एक पॅथीमध्ये एक डॉक्टर रजिस्टर असताना सुद्धा त्याला दुसऱ्या पॅथीमध्ये का रजिस्टर करावं? आता आम्ही ॲलोपॅथी डॉक्टर आहे, आम्ही सुद्धा 4 दिवसांनी हे म्हणू की आम्हाला दुसऱ्या पॅथीमध्ये रजिस्टर करून घ्यावं, हे कितीपत योग्य आहे? हा पूर्णपणे सखोल अभ्यास न करता इन्क्लूड केलेला कोर्स आहे आणि आमच्या मागण्या अशा आहेत की त्यांना MCH मध्ये ऑलरेडी रजिस्ट्रेशन असताना नव्याने MMC मध्ये रजिस्ट्रेशन हवं आहे। तर याच्या पाठीमागे खरंच पेशंटची केअर त्याच्या पाठीमागे कारण आहे की याच्या पाठीमागे वेगळं काही राजकीय कारण किंवा काही वेगळं त्यांना काही त्यातून हवं आहे, ह्या गोष्टी बघणं खूप गरजेचं आहे। नक्कीच सर, आपण बघू शकतोय की सगळे डॉक्टर्स हे आपल्याला ब्लॅक रिबन देखील बांधताना पाहायला मिळतात। कुठेतरी या सगळ्या निर्णयाचा निषेध करण्यासाठी हे सगळे डॉक्टर्स आपल्याला रस्त्यावर उतरल्याचं दिसतं आणि एकूणच आक्रमक पवित्रा घेतलेला आहे। एकूण आज जर का निर्णय नाही झाला तर यापुढे देखील आक्रमक पवित्रा घेऊ अशा प्रकारची भूमिका देखील सगळ्याच राज्यभरातल्या डॉक्टरकडनं घेण्यात येत आहे। कॅमेरामॅन पुणे शहरातील 10,000 डॉक्टरही या संपामध्ये सहभागी झाले। त्यांनी काय प्रतिक्रिया दिली आहे, पाहूया। आमचा होमिओपॅथीला कुठलाही विरोध नाहीये, फक्त त्यांनी त्यांच्याच काउन्सिलवर राहावं। महाराष्ट्र मेडिकल काउन्सिल ही स्पेसिफिक MBBS आणि वरच्या डॉक्टरांची काउन्सिल आहे, त्या काउन्सिलवर यांना रजिस्ट्रेशन देऊ नये ही आमची मागणी आहे आणि ह्याच मागणीसाठी आज महाराष्ट्रभरातले 2 लाख ॲलोपॅथिक डॉक्टर्स आज कामबंद आंदोलन करतायत। खरं तर आम्हाला अशी हे आहे की खरोखर अत्यावश्यक सेवा सुद्धा बंद करावी अशी भावना आमच्या मेंबर्सकडून आलेली आहे, पण समाजाचं ही बांधिलकी समजून कुठल्याही प्रकारची अत्यावश्यक सेवा बंद न करण्याचा हा उशिरा निर्णय घेतलाय आम्ही। पण OPD आणि प्लॅन्ड सर्जरी ह्या सगळ्या बंद असतील। पुण्यामध्ये साधारणतः 2,500-3,000 हजार प्लॅन्ड सर्जरी होत असतील, तर त्या सगळ्या प्लॅन्ड सर्जरी आज सगळे बंद ठेवलेले आहेत आणि छोटे आणि मोठे हॉस्पिटल सुद्धा आज बंद आहेत। जसं सरांनी सांगितलं त्याप्रमाणे अत्यावश्यक सेवा जी आहे ती सुरुवातीला असं आलं होतं की सगळ्यांची भावना अशी होती की अत्यावश्यक सेवाही बंद ठेवावी, पण समाज उपयोगी आणि समाजाला हितकारक असा निर्णय घेऊन तो निर्णय मागे घेण्यात आला आणि खरोखर अत्यावश्यक जी सेवा आहे ती नक्कीच प्रत्येक हॉस्पिटलमध्ये पेशंट्सना पुरवण्यात येईल। मीनाताई ठाकरेंच्या पुतळ्यावर रंग फेकणाऱ्या आरोपीचा फोटो समोर आलाय। उपेंद्र पावसकर असं रंग फेकणाऱ्या आरोपीचं नाव आहे। उपेंद्र पावसकरला 2 दिवसांची पोलीस कोठडी सुनावण्यात आलेली आहे। CCTVच्या माध्यमातून आरोपीची ओळख पटली आहे आणि पोलिसांनी कोर्टात माहिती दिली आहे। पावसकरवर याआधीही 2 ते 3 अदखलपात्र गुन्ह्यांची नोंद आहे। एक छोटासा